हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या जबरदस्त ट्विस्टमध्ये. मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये इथे अर्णवने आता त्याच्या बाबांना मिठी मारली आहे. तर आत्तापर्यंत जो अर्णव बाबांशी एक शब्द देखील न बोलणारा आज त्याने बाबांना मिठी मारली आहे. तर का मारली आहे आणि त्याची इच्छा कशी झाली त्यांना मिठी मारण्याची, तर हे सत्य आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. तर नक्की पहा, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळेजण बसलेले असतात आणि त्याचवेळी बाबा तिथे आलेले असतात. बाबांनी सगळ्यांसाठी अंगारा आणलेला असतो आणि बाबांनी सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली असते की अर्णव आणि ईश्वरीने आणि आकाश आणि नम्रताने ही स्पर्धा जिंकून आपल्या सात्विक फॅशन या कंपनीचं नाव मोठं करावं. तर त्यासाठी आता ते सगळ्यांना अंगारा लावत असतात. पण आता इथे हा जो अर्णव आहे ना, तो अंगारा लावायला तयारच होत नसतो. तेवढ्यातच आता ईश्वरीने पाहिलं आहे की अर्णव अंगारा लावत नाही, म्हणून लगेचच ईश्वरीने अर्णवला खुणावलं आहे की प्लीज तुम्ही करा, कारण बाबा सगळं जे काही करत आहेत ना ते फक्त आपल्या आनंदासाठी आणि आपण त्या स्पर्धेत जिंकावं म्हणूनच तर करत आहेत. तर आता ईश्वरीने अर्णवला तिच्या जवळ बोलावलं आहे आणि अर्णवला ती सांगत असते की हे पहा, बाबा काही वाईट हेतूने करत नाहीत, ते सगळं आपल्यासाठी करत आहेत, मग तुम्ही असं का वागता आहेत. हे पहा, बाबांनी आपल्यासाठी कौल लावला आहे आणि त्यांची इच्छा ही आहे की आपण ही स्पर्धा जिंकावी. तर आता इथे अर्णव बोलतो की हे बघ, तुझ्या सांगण्यावरून मी तो अंगारा वगैरे लावलेला आहे, त्यामुळे तू आता शांत बस. तर आता ईश्वरी म्हणत असते की ते काही नाही, आपण जेव्हा ही स्पर्धा जिंकतो ना त्यावेळी तुम्ही मला एक प्रॉमिस करा की त्यावेळी तुम्ही बाबांना हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाल. तर आता इथे अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर, तू काय बोलतेस हे सगळं, हे बघ तू हे सगळं स्टॉप कर. तर त्यानंतर आता इथे ईश्वरीच्या सांगण्यावरून आता हा अर्णव जो आहे तो आता बाबांना खरंच हॉटेलला नेईल का. तर त्यानंतर आता इकडे अर्णव त्या गोष्टीचा विचार करत असतो. तर त्यानंतर आता ईश्वरी जी आहे ती आता किचनमध्ये आलेली आहे आणि ती विचार करत असते की आता कॉम्पिटिशनमध्ये काय बरं फूड असतील जे आपल्याला बनवावे लागतील. तर आता तेच काही मोबाईलवरती सर्च करून इकडे ईश्वरी जी आहे जरा प्रॅक्टिस करत असते. त्यावेळी आता आजी पाहते की ईश्वरीची तयारी जी आहे ती जोरदार चालली आहे. तेवढ्यातच आजी किचनमध्ये आल्यानंतर नम्रताला बोलतात की नम्रता, अगं तूही स्पर्धेमध्ये भाग घेतला आहेस ना, मग आता तूही प्रॅक्टिस करायला हवी. तर आता नम्रता बोलते की आजी, अहो एवढी प्रॅक्टिस करायची काय गोष्ट आहे त्यात, तिथे काहीतरी फूडच तर बनवायचं आहे ना, आणि तसंही तुम्हाला माहीतच आहे मी असं चुटकीसरशी एखादं फूड तिथे बनवून ठेवेल. तर त्यानंतर आता इथे आजी बोलतात की हो अगं तू बनवशील, पण त्यासाठी तुला डेकोरेटही करावं लागेल, त्यासाठी थोडीफार तर तयारी करावीच लागेल ना, जेणेकरून सगळ्यात सुंदर आपलं होईल आणि आपण जिंकू. तर आता इथे नम्रता जी आहे ती बोलते की ठीक आहे, चालू द्या तुमचं, तुम्ही करा प्रॅक्टिस, मी येते, असं म्हणत ती आता किचनमधून तिच्या रूममध्ये गेलेली आहे. तर त्यानंतर आता या वल्लरीने त्या सौदामिनीला कॉल केला आहे आणि ती तिला म्हणत असते की तुमचे जे काही प्लॅन आहेत ना ते नेहमीच फ्लॉप होतात आणि यावेळीही तसंच झालं. म्हणजे तुम्ही मला सांगितलं होतं ना की हे अर्णव आणि ईश्वरी दोघेही स्पर्धेमध्ये भाग घेणारच नाहीत, मग काय झालं तुमच्या या सगळ्या प्लॅनचं. तर आता वल्लरी सौदामिनीला म्हणते की म्हणजे दरवेळी माझेच प्लॅन नीट चालतात, तुमचे प्लॅन तर दरवेळी फ्लॉप होतात, असं ते म्हणत असते. सौदामिनी बोलते की वल्लरी तू जरा तोंड सांभाळून बोल, हे बघ फक्त त्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची परमिशन मिळाली आहे, पण ही स्पर्धा ते जिंकणार नाही आहेत, त्यामुळे तू काळजीच करू नको. तर आता वल्लरी म्हणते की नक्की तुम्ही काय करणार आहात. तर त्यावेळी आता सौदामिनी जी आहे ती तिचा पुढचा डाव खेळणार आहे. तर आता वल्लरी जी आहे ती फोन ठेवते आणि बोलते की या सौदामिनीच्या भरोशावर राहून काहीच उपयोग होणार नाही. तर त्यानंतर ती देखील तिचे काही माणसं घेऊन त्या स्पर्धेमध्ये जाणार आहे, जेणेकरून अर्णव आणि ईश्वरीच्या वाटेत ते अडथळा बनू शकेल. तर आता दुसऱ्या दिवशी अर्णव, ईश्वरी, आकाश आणि ही नम्रता हे सगळेजण आता स्पर्धेसाठी जायला तयार झालेले असतात. तर त्यांच्याबरोबर त्यांची फॅमिली देखील जाणार असते. तर त्यानंतर आता ही वल्लरी देखील ती स्पर्धा पाहण्यासाठी जाणार असते. तर त्यानंतर तिथे गेल्यानंतर आता स्पर्धेला सुरुवात होते आणि स्पर्धेमध्ये आता ईश्वरी जी आहे ती पटपट तयारी करत असते आणि ही नम्रता जी आहे ती मात्र ईश्वरीच्या तोंडाकडे पाहत असते. त्या सगळ्यांना फूड आणि बाकी सगळं काही सांगितलेलं असतं की काय बनवायचं आणि काय नाही ते. तर आता यावेळी नम्रताची नजर फक्त ईश्वरीवर असते की कशा प्रकारे ती बनवत आहे आणि ज्या स्पीडने ती बनवत असते ना त्यावरून नम्रताला असं वाटतं की नक्की आता ही स्पर्धा ही ईश्वरी जिंकेल. हे सगळं पाहता आता ही जी स्पर्धा आहे ना फूडची, तर ती ईश्वरीने हा राऊंड जिंकलेला असतो आणि आता या स्पर्धेमध्ये असे काही नियम असतात, जर ही स्पर्धा
आपल्या बायकोने जिंकली तर पुढे आपल्या नवऱ्याला ती स्पर्धा कंटिन्यू करता येणार होती. तर आता इथे ईश्वरीने ही स्पर्धा जी आहे ती जिंकलेली असते, पण नम्रता ही हरलेली असते. म्हणून आता आकाशला ही काय स्पर्धामध्ये पार्टिसिपेट करताच येत नाही. तर त्यानंतर आता इथे या नम्रताची पूर्णपणे चिडचिड होत असते. तिच्याकडे काहीच ऑप्शन उरलेला नसतो. फक्त तिच्या चुकीमुळे आज आकाशला ही स्पर्धा देता येणार नाही असंही तिला वाटू लागतं. आणि त्याच नंतर आता इकडे या स्पर्धेमध्ये हा राऊंड तर ईश्वरीने जिंकलाच होता, पण पुढे आता वेळ आली आहे अर्णवच्या खेळण्याची. तर आता अर्णव जो आहे तो आता त्याचं फॅशन वगैरे सगळं काही तिथे प्रेझेंट करतो. आणि आता अर्णव ज्या पद्धतीने त्याचं फॅशन स्किल तिथे दाखवत असतो, तर ते पाहून आता इथे सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि सगळेजण इम्प्रेस झालेले असतात. तर आता त्या अशाच प्रकारे आता अर्णवने देखील ईश्वरीनंतर ही बाजी मारलेली असते. सगळे पाहून आता प्रचंड खुश होतात की अर्णव आणि ईश्वरीने ही स्पर्धा जिंकली आहे म्हटल्यानंतर आता त्यांना पुढचं काही टेन्शनच नसतं. अर्णव आणि ईश्वरीला सगळं काही प्राईज वगैरे सगळं काही भेटतं आणि त्यानंतर ते प्रचंड खुश होतात. आणि आता अर्णव आणि ईश्वरीने ठरवलं आहे की सगळ्यात अगोदर आपल्याला जे काम करायचं आहे ना ते काम हाती घेतलं पाहिजे. आता या सौदामिनीच्या थोबाड्यावरती हे पैसे मारून आता लवकरात लवकर ती कंपनी त्यांना मिळवायची असते, कारण या सौदामिनीने खूप खेळ मांडून ठेवला होता. तर आता अर्णव आणि ईश्वरी जसेच ती स्पर्धा जिंकतात तसेच या सौदामिनीकडे येतात आणि त्यानंतर आता सौदामिनीला सांगतात की ज्या पद्धतीने तू आमच्याशी हे घाणेरडे कृत्य केलेस ना, तर त्यामुळेच आम्ही आता हे सगळे काही तुझे पैसे 200 कोटी तू जे आम्हाला 15 दिवसात कमवायला सांगितले होते ते आता तुझ्या तोंडावर फेकून देत आहोत असं ईश्वरी आता त्या सौदामिनीकडे पाहून म्हणत असते. आणि आता गप्पगुमानं आता शांत राहायचं. तर आता इथे ईश्वरीने तिच्या नाकावर टिचून ते सगळे पैसे तिच्या तोंडावर फेकलेले आहेत. आणि त्यानंतर आता इथे अर्णवने काही अर्ध्या पैशांमध्ये त्याचे शेअर्स सोडून घेतले आहेत. 100 कोटीमध्ये त्याने त्याचे शेअर्स सोडून घेतले आणि 100 कोटी त्या सौदामिनीला दिले. तर आणि जे 60% शेअर्स जे सात्विक फॅशनचे होते ते सौदामिनीकडे होते, आता ते अर्णव आणि ईश्वरीला मिळाले आहेत. तर आता पूर्णपणे ही जी काही सात्विक फॅशन कंपनी आहे ती अर्णव आणि ईश्वरीने मिळवलेली आहे. तर आता अर्णव आणि ईश्वरी तिच्या नाकावर टिचून तिथून निघून जातात. आणि त्यानंतर या सौदामिनीला खूप वाईट वाटतं की ती एवढी मोठी स्पर्धा कशी काय हरली. तिला ही जी कंपनी आहे ती अर्णवला मिळूच द्यायची नव्हती. तिला सात्विक फॅशन कंपनी काहीही झालं तरी अर्णवच्या हातात जाऊ द्यायची नव्हती. पण आता हे सगळं कशामुळे झालं ह्याचा सगळा सविस्तर ती विचार करत असते आणि तिची आता खूप चिडचिड होत असते. ती जास्त चिडचिड करत असते तेवढ्या तिकडे ह्या वल्लरीचीही जास्त चिडचिड होत असते. वल्लरी म्हणते की हे सगळं ना मी फक्त त्या सौदामिनी देशमुखचं ऐकलं ना म्हणूनच झालं. तिने जर माझ्या प्लॅननुसार चाललं असतं तर आज हे सगळं घडलं नसतं. आता ती बोलते की आता ना मी हिच्याकडे जाते आणि तिला जाब विचारते. तर आता इथे वल्लरी जी आहे ती सौदामिनी देशमुखकडे तिला जाब विचारण्यासाठी जाणार असते. तर त्याच नंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण घरी जाण्यासाठी निघालेले असतात. आणि त्याच नंतर आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण प्रचंड खुश असतात. त्यांना हे माहीत आहे की आज त्यांच्या आयुष्यात किती मोठा दिवस आहे. फायनली त्यांनी सात्विक फॅशन कंपनीला वाचवलेलं आहे. तर त्याचनंतर आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण घरी येतात. घरी तर सगळे प्रचंड खुश असतात, कारण आता त्यांचं मागचं सगळं टेन्शन गेलं आहे हे तर आता सगळ्यांनाच कळालं आहे. त्यामुळे आता सगळे हॅपी असतात आणि त्यांनी आता पार्टी करायचं देखील ठरवलेलं असतं. तर त्याचनंतर आता इथे ही जी नम्रता आहे ना ती एकटीच नाराज असते, कारण ती स्पर्धा जिंकू शकली नाही आणि तिच्यामुळे आकाशला देखील खेळता आलं नाही. त्यामुळे ती जरा नाराज असते. पण आता ती सगळ्यांसमोर असं दाखवते की तिच्या बहिणीचा आनंद जो आहे तो तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. तर तीही त्या आनंदामध्ये सामील होते. आणि त्याचनंतर तर आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण ही स्पर्धा जिंकलेले असतात. आणि ईश्वरीच्या लगेच लक्षात येतं की अर्णवने मला एक शब्द दिला होता की जर ही स्पर्धा ते जिंकले तर ते बाबांना हॉटेलला घेऊन जातील जेवणासाठी आणि त्यांच्याशी छान गप्पा मारतील, त्यांच्याशी बोलतील. तर आता ईश्वरीची वेळ आली आहे की अर्णवला हे सगळं लक्षात आणून द्यायचं. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, तुम्हाला आठवते का, तुम्ही ही स्पर्धा खेळण्याआधी माझ्याशी बोलले होते आणि तुम्ही मला हे प्रॉमिस केलं होतं की जर मी ही स्पर्धा जिंकलो तर मी बाबांना नक्कीच बाहेर हॉटेलला जेवायला घेऊन जाईल. तर त्या
त्यावेळी आता इथे अर्णव बोलतो की हो आठवतंय मला. तर आता ईश्वरी बोलते की मग सर तुम्ही कधी जाणार आहात. तर त्यावेळी आता अर्णव जो आहे तो बोलतो की ठीक आहे जाऊ आम्ही एकदा. तर त्यानंतर आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी प्रचंड खुश होते आणि त्यानंतर ईश्वरी जी आहे ती म्हणत असते की बाबांनी एवढं सगळं कौल वगैरे लावून किती छान झालं ना, म्हणजे सगळं काही आपल्या मनासारखं झालं आणि बाबांच्याही मनासारखं झालं. तर आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला फक्त हां हां म्हणत मान हलवत असतो. तर त्यानंतर आता ईश्वरी जी आहे ती लगेचच घरी आल्यानंतर बाबांकडे जाते आणि बाबांना इन्व्हाइट करते. बाबांना सांगते की बाबा तुम्हाला आमच्याबरोबर हॉटेलला यायचं आहे. तर आता बाबा बोलतात की काय गं पोरी हे सगळं कशासाठी. तर आता बाबांना ईश्वरी सांगते की बाबा ही स्पर्धा आम्ही जिंकलो आहोत. तर त्यानंतर बाबांच्या चेहऱ्यावर जी आनंद असतो ना तो पाहण्यालागत असतो. तर त्यावेळी आता बाबा बोलतात की हो मग मी पण येणार त्या सगळ्यांमध्ये आनंद सेलिब्रेट करायला. तर आता ईश्वरी बोलते की ठीक आहे बाबा. तर आता ईश्वरीने बाबांना तयार होण्यासाठी सांगितलेलं आहे आणि इकडे अर्णव देखील तयार होत असतो. तर त्याचनंतर आता इथे बाबा जे आहे ते जाणार तर असतात अर्णवबरोबर जेवणासाठी. पण बाबांना आता इथे प्रश्न पडलेला असतो की खरंच अर्णव त्यांच्याशी बोलेल का. तर त्यावेळी आता बाबा जे आहे ते अंजलीशी एकदा बोलतात की काय करू मी चिंटूबरोबर त्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जाऊ की नको, म्हणजे त्याला बरं वाटेल ना मी तिथे गेलो तर. नाही तर त्याचा मूड जर खराब झाला तर आता तिथे जाऊनही काही फायदा होणार नाही. तर आता अंजली जी आहे ती बाबांना समजावते की नाही बाबा असं काही होणार नाही, तुम्ही जा, तुम्ही खुशाल जा, असं काही होणार नाही, चिंटू तुमच्यावरती रागवणार वगैरे काही नाही. तर त्यानंतर आता इथे बाबा बोलतात की ठीक आहे. बाबा आता रेडी होतात आणि अर्णव आणि ईश्वरी सोबत हॉटेलला जाण्यासाठी तयार होतात. त्यानंतर आता अर्णव, ईश्वरी आणि हे जे बाबा आहेत ना ते तिघेही हॉटेलला जातात. तर त्यानंतर तिथे गेल्यानंतर आता इथे मेन्यू कार्ड देतात. त्यावेळी आता इथे हा जो अर्णव आहे तो बोलतो की बोला तुम्हाला काय खायचं आहे ते ऑर्डर करा. तर त्यानंतर आता बाबांना माहीत आहे की इथे अर्णवला काय आवडतं ते, तर ते अर्णवच्या आवडीच्याच पद्धतीने ते ऑर्डर देतात. तर आता जी काही डिश मागवली असते ते अर्णवला खूप आवडत असते. तर आता सगळेजण खातात आणि खुश होतात. त्यांचं जेवण झाल्यानंतर रमाकांत इथे अर्णवला बोलतो की चिंटू मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तेही काही वर्षांपूर्वीचं. तर आता चिंटू बोलतो की बोला ना, तुम्ही कालही एकदा बोलले होते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि तुम्ही मध्येच तुमचं बोलणं स्टॉप केलं. तर त्यावेळी आता हा जो रमाकांत आहे ना तो सगळं काही सांगू लागतो. वल्लरीबद्दल अर्णवला त्याने सगळं काही सांगितलं होतं. 20 वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं ना ते सगळं काही वल्लरीबद्दल इथे त्याने चिंटूला सांगितलेलं असतं. चिंटूला हे सगळं ऐकून तर खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि आता रमाकांत जो आहे तो बोलतो की हे सगळं वल्लरीने केलं आहे पण माझ्याकडे काहीच पुरावा नाही आहे. मला असं वाटतं की आपण तिघांनी मिळून तिच्याबद्दल काहीतरी पुरावा शोधला पाहिजे आणि त्यानंतरच तिला या सगळ्याची शिक्षा झाली पाहिजे. तर आता इथे चिंटू जो आहे तो बोलतो की बाबा हे जर खरं असेल ना मी तिला अजिबात सोडणार नाही, कधीही सोडणार नाही, कारण एवढं मोठं सत्य आज तिच्यामुळेच माझ्या आयुष्यात आलं होतं. तर त्यामुळे आता इथे अर्णव ठरवलं आहे आणि ईश्वरीनेही ठरवलं आहे की आता लवकरात लवकर वल्लरीचं सत्य जे आहे ना ते आता सगळ्यांसमोर आणायचं आहे आणि ते शोधून काढल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत. तर मित्रांनो बाबांनी ज्यावेळेस अर्णवला हे सगळं सांगितलं ना त्यावेळेस लगेचच इथे अर्णवने त्याच्या बाबांना मिठी मारलेली आहे आणि हे सगळं पाहून बाबांना प्रचंड आनंद होणार आहे आणि त्या दोघांमधली दूरी जी आहे ना ती आता लवकरच संपणार आहे.